अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, उद्या 30 डिसेंबर 2024 वार सोमवार। उद्या असणारा सोमवार हा या 2024 मधील अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या सोमवारच्याच दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहे। आता सोमवती अमावस्या का, तर सगळ्यांनाच माहिती असेल की सोमवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असं म्हणतो। ही अमावस्या तिथी नकारात्मकता दूर करण्यासाठी, इडापिडा नष्ट करण्यासाठी, आपल्याला जर कोणाची काही नजर लागलेली असेल, बाधा लागलेली असेल, तर या सगळ्या वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी अमावस्या तिथी ही सर्वात प्रभावी तिथी मानली जाते। बघा, उद्या 2024 मधील शेवटची अमावस्या आहे, त्यानंतर 2025 ची सुरुवात होत आहे। 2025 मध्ये जेव्हा आपण म्हणजे जाऊ किंवा 2025 जेव्हा सुरू होईल तेव्हा आयुष्य सगळं चांगलं व्हावं, सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्या जीवनामध्ये सगळं काही व्यवस्थित असावं असं जर वाटत असेल तर उद्याच्या दिवशी, उद्याच्या अमावस्येला आपल्याला सगळ्या नकारात्मक शक्तींना नष्ट करायचं आहे। सर्व वाईट बाधा, इडापिडा, अद्भुत शक्ती काय असेल, जे काही वाईट असेल ते सगळं उद्याच्या अमावस्येला आपल्याला दूर करायचं आहे। कारण अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी ही सर्वात प्रभावी तिथी मानली जाते। या तिथीला स्नानाला, दानाला आणि दीपदानाला विशेष प्राधान्य दिलं जातं। असंख्य लोक या दिवशी धार्मिक स्थळी जातात, तिथे जाऊन पवित्र स्नान करतात आणि अभ्यंग स्नानाचं, पवित्र स्नानाचं पुण्य मिळवतात। आता आपल्या घराच्या आजूबाजूला, गावाच्या आजूबाजूला किंवा इच्छा असूनही कुठेच असं स्थळ नसेल, धार्मिक स्थळ नसेल, तर आपण आपल्याच घरी, म्हणजे आपण जे अंघोळीला पाणी घेतो त्याच पाण्यामध्ये जर हे काही उपाय केले, त्याच पाण्यात जर या काही वस्तू घातल्या आणि त्या जर पाण्याने आपण स्नान केले तरीही आपल्याला अभ्यंग स्नानाचं पुण्य लाभेल। असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जो उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। उद्या अमावस्या तिथीला सकाळीच आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू टाकायच्या आहेत आणि या वस्तू टाकून तुम्हाला हे काही मंत्र म्हणायचे आहेत आणि हे मंत्र म्हणून तुम्हाला स्नान करायचं आहे। जर या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला जडलेली बाधा, इडापिडा दूर होईल, येणारं संकट टळून जाईल, आलेलं संकट दूर होईल। कुणी कितीही नजर लावत असेल तर ती जी नजरबाध आहे ती नष्ट होईल। कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्या शत्रूच्या पीडेतूनही तुमचा जो त्रास आहे हा त्रास कुठेतरी नष्ट होईल। बघा, अत्यंत प्रभावी सेवा किंवा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा आहे। जरी दिवसभर खूप काही नाही करता आलं तरी चालेल, पण सकाळची सुरुवात मात्र या पद्धतीने करा। त्या अगोदर आपल्याला आज रात्रीच या गोष्टींची सुरुवात करायची आहे। आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी काय करायचं आहे, एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचंय। काळं नसेल तर अगदी तुम्ही दुसरा कुठलाही कापड घेतला तरीही चालेल। एक कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत। त्यासोबत आपल्याला 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत। 7 काळी मिरी आणि चिमूटभर तीळ, दोन गोष्टी त्या काळ्या कापडात किंवा जे कुठलं कापड घेतलेलं आहे त्यामध्ये घट्ट बांधायच्या आहेत। तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला स्वतःवरून अशी अँटी क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडून असं 7 वेळा, डावीकडून उजवीकडे, डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज 7 वेळा। पुन्हा एकदा बघा, उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ही पोटली जी आहे ही ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उशीखाली, रात्री जिथे तुम्ही झोपाल तिथे तुम्हाला तुमच्या उशीखाली, गादीखाली जे काही असेल तर त्याखाली तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। याने रात्रभरात तुम्हाला लागलेली बाधा, नकारात्मकता, जे काही वाईट असेल ते सगळं त्यामध्ये खेचलं जाईल। कारण काळे तीळ असेल किंवा काळी मिरी असेल, दोनही गोष्टी नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींना संपवण्यासाठी या दोनही गोष्टी खूप प्रभावी मानल्या जातात। ठीक आहे, आता या दोनही गोष्टी उशीखाली ठेवून द्यायच्या। सकाळी लवकर उठायचं, एक 6च्या आतमध्ये तरी उठण्याचा आवर्जून प्रयत्न करा। सकाळी छानपैकी लवकर उठलात की त्यानंतर सगळ्यात पहिले ह्याचे हात आपल्याच हातावरचे घासायचे, यात एक ऊर्जा निर्माण करायची, पूर्ण ही तयार झालेली ऊर्जा अशी शरीरभर पसरवून घ्यायची। त्यानंतर काय करायचं तर उशीखाली ठेवलेली रात्रभर जी पोटली आहे ही काढायची। अंघोळीसाठी छान पाणी काढायचं, त्या पाण्यामध्ये काळे तीळ, काळी मिरी घालायचे,
थोडं गंगाजल घालायचं, गोमूत्र घालायचं, चिमूटभर खड्यांचं मीठ घालायचं, बारीक असेल ते घातलं तरी चालेल, चिमूटभर हळद घालायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडंसं पंचगव्य असेल तर घाला. आता जे साहित्य सांगितलेलं आहे मला वाटते ते साहित्य सगळ्यांकडे असेल, एखादी गोष्ट चुकून नसेल तर नका घालू, पण जेवढं साहित्य आहे तेवढं तरी अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायचं आहे. प्रत्येक वेळ हे साहित्य घालत असताना, आता समजा हे पाणी आहे आणि मी आता हे साहित्य घालते, मीठ घालते, तर तुम्हाला ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रुय, ओम श्रीं ह्रीं सर्व शत्रुय स्वाहा, ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रुय स्वाहा. शत्रुपड्या दूर करताय तुम्हाला ते म्हणायचं आहे. तुम्ही नजरबाधा दूर करण्यासाठी करताय ओम श्रीं ह्रीं सर्व नजरबाधाय स्वाहा, ओम श्रीं ह्रीं सर्व नजरबाधाय स्वाहा. तुम्ही आजारपणासाठी करताय ओम श्रीं ह्रीं सर्व रोग व्याधी स्वाहा, ओम ह्रीं श्रीं सर्व रोग व्याधी स्वाहा. जे काही तुम्हाला समस्या असतील, जे तुमच्या पाठी लागलेलं असेल ते म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जे साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे ते एक एक साहित्य तुम्हाला घालायचं आहे. आता हे पाणी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि या पाण्याने सर्वात आधी उजव्या खांद्यावर, मग डाव्या खांद्यावर आणि पुढचं स्नान करायचं आहे. स्नान करत असताना तुम्ही लक्ष्मीचं स्मरण करू शकता, इष्टदेवतांचं स्मरण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचं स्मरण करू शकता. तुम्हाला जे कोणाचं स्मरण आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि मग पवित्र तुम्हाला हे जे स्वच्छ सुंदर स्नान आहे हे स्नान तुम्हाला करायचं आहे. बघा, स्नान झालं की त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. घरामध्ये असणारी जळमट घाण असेल तर ती काढायची आहे. घरामध्ये जी लादी फरशी पुसाल ती फरशी पुसत असताना थोडं मीठ आणि थोडी हळद त्यामध्ये घालायची आहे. घरामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी गोमूत्र शिंपडायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपड करायचं आहे, दारात रांगोळी काढायची आहे. जेवढ्या सकारात्मक गोष्टी तुम्हाला उद्या अमावस्या तिथीला आपल्या घरात करता येतील तितक्या करा, कारण हा 2024 आपल्याला इथेच समाप्त करायचा आहे. सगळ्या नकारात्मकता, बाधा, इडापिडा, सगळ्या वाईट शक्तींचा अंत करून आपल्याला हा 2024 समाप्त करायचा आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी आवर्जून करा. 2025 मध्ये सगळं चांगलंच होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखंच घडेल, कारण 2025 पासून नवीन सेवांना, नवीन उपायांना आपण सुरुवात करणार आहोत. ज्या चांगल्या सकारात्मक गोष्टी आहेत त्यांची आपण सुरुवात करणार आहोत. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला मागच्याही काही व्हिडिओमध्ये काही विशेष उपाय सांगितलेले आहेत, नक्की बघा आणि आवर्जून करा.